लाडकी बहीण योजना आणि अत्यंत महत्त्वाचा एक मुद्दा किंवा एक नियम या योजनेच्या नियम व अटी शर्तीमधला तो नक्कीच कुणालाही आवडणार नाही अशा प्रकारचा नियम आणि त्या नियमामध्ये येणाऱ्या वेळेमध्ये नक्कीच सरकारने काहीतरी त्याच्यामध्ये पुनर्विचार करावा आणि त्यावर योग्य तो जो आहे येणाऱ्या वेळेमध्ये निर्णय घ्यावा, जेणेकरून प्रचंड अशा लाडक्या बहिणी त्यामुळे या लाभापासून वंचित राहू शकतात। पण जर वेळेवर त्याच्यामध्ये दुरुस्ती केली तर नक्कीच त्यांचा लाभ परत सुरू होऊ शकतो आणि असा नियम जो नियम कुणालाही आवडणार नाही अशा प्रकारचा तो एक नियम आहे। तो कोणता नियम आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर सांगणारच आहे, पण हा व्हिडिओ खास करून सरकारने याची दखल घेऊन त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी, कारण जो योग्य मुद्दा आहे तोच या चॅनलच्या माध्यमातून मांडला जातो। विनाकारण असं नाही सांगवलं आम्ही की सर्वच नियम बदला वगैरे वगैरे, पण जिथे बदलायची आवश्यकता आहे तो मात्र बदलायला पाहिजे। मग बघा, तो या एका नियमामध्ये सरकारने बदल करावा। आता झालं असं की तुम्हाला माहिती आहे की एका कुटुंबामध्ये 2 लाभार्थी लाभ घेऊ शकतात, हे सर्वांना आता माहीत झालेलं आहे, ते मी सांगितलं होतं तुम्हाला। परंतु आता त्या 2 लाभार्थी कोण असणार यामध्ये पण आता बघा वाटा फुटलेल्या आहेत। आता त्या पण बरं वाटा पण फुटल्या असल्या समजा काही आणखी त्याच्यामध्ये पण गुंतागुंती असली, पण ती अशी नसू नये की जी परिवारासाठी चांगली नाही। आता बघा, तुम्हाला खास करून मला काय म्हणायचं मी थोडं क्लिअर करतो। शासनाने मी तुम्हाला हे दाखवलं होतं बघा, काल पण तुम्हाला सांगितलं होतं आणि याची नक्कीच दखल घ्यायला पाहिजे, कारण की हा मुद्दा खरंच गंभीर आहे। याबद्दल आहे ना नक्कीच विचार व्हायला पाहिजे की काही सूचना होत्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आणि त्या सूचनाच्याद्वारे स्पष्ट सांगण्यात आलं होतं की कुणाचे अर्ज छाननीच्या प्रक्रियेमध्ये रद्द करायचे, कुणाचे नाही करायचे आहे। पण त्याच्यामध्ये जे मुद्दा मला तो एक मुद्दा सांगायचा आहे की 2 विवाहित जर काही एका कुटुंबामध्ये एका रेशन कार्डवर असतील तर त्यांना लाभ मिळत नाही। 2 विवाहित, पण उलटी बाजू पहा, जर 1 विवाहित आणि 1 अविवाहित असेल तर मिळतो। मग आता एरी तुम्हाला एका कुटुंबामध्ये दोघींना लाभ द्यायचा असेल तर मग 2 विवाहितला द्यायला काय प्रॉब्लेम आहे। त्यानंतर बघा की इथे तुम्हाला स्पष्ट, तुम्ही असं मी मनाने नाही सांगायलो आहे, जे आहे ते सांगतो। इथे बघा वाचाय, शासन निर्णय अन्वये एका कुटुंबातील 1 विवाहित 1 अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ घेण्यास ती पात्र आहे असे नमूद आहे। आता पुढे पहा, माननीय सचिव यांच्या ऑनलाईन बैठकीत सूचनेनुसार एका कुटुंबात 1 विवाहित आणि 1 अविवाहित महिलेपेक्षा जास्त लाभ घेत असेल तर त्यांना मग जे आहे त्यांना विचारायचं, कुटुंबातील सदस्यांना विचारायचं म्हणा आणि मग त्यानुसार त्यांना अपात्र करायचं आहे। आता मुद्दा हा आहे की म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की 1 विवाहित आणि 1 अविवाहित चालते, म्हणजे 2 लाभार्थी असतील थोडक्यात तर लाभ मिळतो असं त्यांना म्हणायचं आहे। 2 लाभार्थी असतील तर तो लाभ मिळतो, पण आता त्याच्यामध्ये पण काय टाकलं त्यांनी, 1 विवाहित पाहिजे आम्हाला आणि 1 अविवाहित पाहिजे। आता खरंच अशा प्रकारचं हा जो रूल आहे हा खरंच कुणालाच आवडणार नाही, कारण की अशा प्रकारे बघा ना, आता या कुटुंबामध्ये जर विचार केला 1 विवाहित 1 अविवाहित म्हणजे दोघांना लाभ मिळाला एका कुटुंबात एका रेशन कार्डवर। पण आता खाली जर पाहिलं एका कुटुंबात 2 विवाहित महिला जर लाभ घेत असतील तर त्यांना लाभ मिळणार नाही। बघा वरच्यामध्ये 1 अविवाहित आणि 1 अविवाहित असेल तर मिळतो, पण 2 विवाहित असेल तर नाही मिळत। आता हा कुठला रूल आहे किंवा कशा प्रकारचा रूल आहे, हे कोणता यामागे विचार आहे हे मला अजून पण कळालं नाही आणि मला आवडलं पण नाही आहे। म्हणजे जे आहे मी तुम्हाला ते स्पष्ट सांगतो आहे, कारण की इथे 2 लाभार्थ्यांना मिळतो आहे लाभ, पण इथे 2 विवाहित असेल तर चालत नाही। आता साहजिकच आहे, जर तुम्ही असं म्हणत असताना की सर त्यांचा काही रूल असेल 1 विवाहित 1 अविवाहित, तर मग खाली तुम्हाला एक मुद्दा वाचून दाखवतो आणि बघा हा मुद्दा जो आहे सरकारपर्यंत पोहोचायला पाहिजे, सरकारने याच्यावर विचार करायला पाहिजे। खाली असं सांगितलं की 2 बहिणी एकाच कुटुंबात असतील तर त्यापैकी एकाच बहिणीला मिळेल। एकाच कुटुंबात जर समजा उदाहरणासाठी कोणीच विवाहित नसेल आणि 2 बहिणीच आहेत उदाहरणासाठी, तर त्या 2 बहिणीपैकी एकीचा लाभ बंद होणार, एकीला लाभ चालू राहणार। आता इथे ह्या 2 अविवाहित आहेत, मग आता एका वरचीला एका अविवाहितला मिळतो। आता खाली जर पाहिलं तर दोन्ही अविवाहित आहेत ह्या दोन्ही बहिणी, तर त्यांना पण मिळत नाही। म्हणजे 2 बहिणी असेल तर एकीला चालू, 1 विवाहित असेल आणि 1 अविवाहित असेल तरच चालू, 2 विवाहित असेल तर नाही चालू। यामध्ये कुठेही जे आहे बघा एक लिंक लागत नाही किंवा काही एक तार्किक जे म्हणतो आपण त्याला उत्तर याच्यातनं मिळत नाही आणि त्यामुळेच माझी विनंती हात जोडून सरकारला की यावर विचार करा आणि विचार हा करा की एका कुटुंबात एका रेशन कार्डवर 2 लाभार्थ्यांना लाभ जो नियमानुसार जो देता येतो तर तो द्या।
बस एवढं मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. आणि नक्कीच शासन सकारात्मक निर्णय घेईल, यामध्ये पण कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे. आणि पाहूयात आपण खरंच याच्यावर शासन काही तोडगा काढतो का किंवा काढते का येणाऱ्या वेळेमध्ये, ही अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की एका कुटुंबात जर का समजा 2 विवाहित असतील आणि तुम्ही म्हणताय की 2 विवाहित असेल तर 2पैकी एकीलाच लाभ चालू राहणार, मग सून आणि सासू असेल तर सासू लाभ सोडणार नाही, सून पण लाभ सोडणार नाही, मग ते सरकार सोडवणार का त्यांचा? सरकार त्यांच्यामध्ये मध्यस्थी करणार का? नाही. एका कुटुंबामध्ये 2 सून असतील तर मग कोणती सून लाभ सोडणार आहे? एका कुटुंबामध्ये 2 आई आणि मुलगी, आणि जर ती मुलगी विवाहित असेल तर ती तिकडे जाणार, पण अविवाहित असेल तर मिळेल तात्पुरता. पण ती मुलगी समजा त्या लाडक्या बहिणीचं लग्न झालं आणि ती लाडक्या बहीण नवऱ्याच्या पतीकडचं तिनं ज्यावेळेस रेशन कार्ड जोडलं आणि तिथे समजा तिची पतीकडे उदाहरणासाठी तिची सासू म्हणजे जी सासू जी लग्न झाल्याच्या नंतरची जी सासू आहे ती जर लाभ घेतली असेल तर मग तिथे कोण लाभ घेणार परत? तर ह्या बऱ्याचशा काही अशा गोष्टी आहेत. त्यामुळे याचं साधं सिंपल उत्तर असं आहे, एका कुटुंबात एका रेशन कार्डवर 2 लाडक्या बहिणींना लाभ जो आहे सरसकट देण्यात यावा. मग त्याच्यामध्ये हालाकी म्हणजे पात्र लाभार्थ्यांना, मी असं म्हणत नाही की अपात्र लाभार्थ्यांना द्यावा, पात्र लाभार्थ्यांना 2 लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा. त्याच्यामध्ये 1 विवाहित, 1 अविवाहित, 1 बहीण, दुसरी बहीण असं कुठल्याही प्रकारचे फाटे न फोडता स्पष्टपणे पात्र लाभार्थी असेल, जर योजनेच्या नियम अटी शर्तीमध्ये बसत असेल, मग ती विवाहित असो किंवा अविवाहित असो, एका रेशन कार्डवर 2 लाभार्थ्यांना लाभ द्यावा. मी असे प्रचंड असे उदाहरणं पाहिले आहे की एका कुटुंबामध्ये आई आणि त्या व्यक्तीची पत्नी म्हणजे सून आणि सासू दोघींपैकी एकीचा लाभ बंद झालेला आहे, म्हणजे दोन्ही विवाहित होत्या त्यामुळे तसं झालेलं आहे. त्यामुळे सर्व मग विवाहित असो किंवा नसो एका कुटुंबात एका रेशन कार्डवर 2 लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा. म्हणजे त्याच्यामध्ये बहिणीची, सासूची, सुनाची किंवा जावाची काहीही अट जी आहे टाकू नये. आणि ज्यावेळेस कुटुंबामध्ये जे असं ठरवलं जाईल की कोण घेणार कोण नाही घेणार, तर ते एवढं सोपं नाही, वाटतं तेवढं सोपं नाही. तर ही बाब समजून घेणं अत्यंत गरजेची आहे आणि यामध्ये बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण येणाऱ्या वेळेमध्ये नक्कीच याबद्दल जे आहे काहीतरी लक्षात ठेवा. लाडक्या बहिणी पण मला नाही वाटत काय ऐकून घेतील म्हणून या संदर्भात. त्यामुळे 2 लाभार्थ्यांना लाभ द्या. आणि हे जे काही क्लिष्टपणा आहे तर याच्यामध्ये आणखी चांगल्या पद्धतीने जे आहे या निर्णयाची अंमलबजावणी करा की एका रेशन कार्डवर 2 लाभार्थ्यांना लाभ, पात्र लाभार्थ्यांना लाभ चालू राहायला पाहिजे, अशा प्रकारची उपाययोजना आणा. तुर्तास हा व्हिडिओ सरकारापर्यंत पोहोचवा. आणि मला माहिती आहे की आपण एकदम तार्किक पद्धतीने आणि विनम्रपणे जी काही आपण गोष्टी मांडत आहोत तर यावर नक्कीच येणाऱ्या वेळेमध्ये जे सरकार आहे लाडक्या बहिणींच्या बाजूने आहे, तर नक्कीच यावर जे आहे विचार करेन. आणि यामध्ये एका कुटुंबात एका रेशन कार्डवर 2 लाभार्थ्यांना, पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळेल, अशा प्रकारची उपाययोजना करून याच्यामध्ये थोडा बदल होईल. आणि हा नियम, हा एक नियम ज्या नियमामुळे प्रचंड जे आहे म्हणजे तारंबळ उडण्याची शक्यता आहे, तर त्याला लवकरात लवकर दुरुस्ती करून त्याच्यावर काहीतरी उपाययोजना कराव्यात. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल, तुमचं काय मत आहे या नियमाबद्दल, याच्यामध्ये दुरुस्ती करायला पाहिजे का नाही, तुमचं काय मत आहे व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये टाका, जेणेकरून ज्यावेळेस सरकारापर्यंत व्हिडिओ जाईल त्यांना पण कळेल कमेंटच्या माध्यमातून की लाडक्या बहिणींना काय म्हणायचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.